आपल्याला कधीही अनुभवलेला नाही अशा प्रकारचा पाऊस आपण गेल्या आठवड्यापासून अनुभवत आहोत। विशेष करून 24 तारखेला म्हणजे काल जवळपास 150 मिलीमीटरच्या वर पाऊस प्रमाण फलटण तालुक्यामध्ये झालेलं आपल्याला दिसतं। काही परिसरामध्ये 200 मिलीमीटरच्या वरही पाऊस झालेला आहे आणि त्यामुळं मोठ्या नाल्यांना या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी आलेलं आहे। या परिस्थितीत आपल्या सर्वांना हवामान खात्याने शासनाच्या माध्यमातून शक्यतो घराबाहेर पडू नये अशा प्रकारचा इशारा दिलेलाच आहे। परंतु त्याचबरोबर ओढ्या नाल्यांना मोठ्या प्रमाणात पाणी असल्यामुळे अनेक वस्त्यांमध्ये घरांमध्ये पाणी त्या ठिकाणी गेल्यामुळं अत्यंत बिकट परिस्थिती निर्माण झाली। त्यामुळे शक्यतो घराबाहेर पडू नये आणि त्याचबरोबर ओढ्या नाल्यांच्या शेजारी असणाऱ्या विशेष करून बाणगंगा नदीच्या शेजारी असणाऱ्या ज्या वस्त्या आहेत, जी घरं आहेत, त्यांनी काही काळापुरता तरी आपण त्या ठिकाणातून स्थलांतरित होणं हे हितबाह्य राहील आणि त्या दृष्टिकोनातून आपण कुठल्याही परिस्थितीमध्ये आहे या निसर्गाचं जे काही आपल्यावरती पावसाच्या माध्यमातून जे संकट आलेलं आहे त्याच्यासाठी आपण सर्वतोपरी काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे आणि ती काळजी घेण्याच्या दृष्टीने या ठिकाणी आपण सर्वांनी सतर्क राहून योग्य ती काळजी घ्यावी अशी मी विनंती करतो। सदर एकंदरीत परिस्थितीचा विचार करता कुठल्याही वस्तीमध्ये कुठल्याही घरामध्ये पाणी शिरल्याची कुठल्याही प्रकारे अडचण निर्माण झाल्यास त्यांनी त्या ठिकाणी तहसीलदार साहेबांना त्वरित संपर्क साधावा। आम्हालाही त्या ठिकाणी संपर्क साधला तरी सुद्धा त्या ठिकाणी आपली अडचण दूर करण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जातील। त्याचबरोबर अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणामध्ये पिकांचं विशेष करून आत्ता असणाऱ्या भाजीपाला पिकाचं नुकसान झालेलं आहे आणि त्याची सुद्धा दखल शासनाने घेण्याची निश्चितच आवश्यकता आहे। ज्या क्षणाला थोडीशी उघडीप मिळेल त्यावेळेला ह्या सर्वांचे पंचनामे करून त्या ठिकाणी झालेले नुकसान भरपाई शासनाकडून मिळण्याच्या दृष्टीने सुद्धा आपल्याला कारवाई करावी लागणार असून संपूर्ण महाराष्ट्रामध्येच अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडतोय। तर त्या पावसाची अपेक्षा कोणीच केली नसेल। एवढ्या मोठ्या प्रमाणात पाऊस पडतोय, त्या पावसामुळं अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचं नुकसान झालं आणि विशेषतः या पावसामुळं संपूर्ण ग्रामीण भागातले सर्व ओढे नाले ओढे दुथडी भरून वाहू लागले। अनेक ठिकाणी रस्ते जाम झालेत। काही ठिकाणी वाडी वस्ती लोक राहतात ते लोकांना बाहेर पडणं मुश्किल होते आणि काही ठिकाणी लोकांच्या घरामध्ये सुद्धा पाणी जाण्याची भीती निर्माण झाली। तर अशा परिस्थितीमध्ये शासनाने आपल्याला सांगितलंय, आम्ही विनंती करतो की सर्वच नागरिकांना की अत्यावश्यक काम असेल तरच घराबाहेर पडावं, अन्यथा घराबाहेर पडू नये। आजही आपल्या जिल्ह्यामध्ये ऑरेंज अलर्ट जाहीर केला आहे। त्याबरोबरच माझी एक शासकीय अधिकाऱ्यांना सुद्धा एक विनंती होता सूचना आहे, आपण सुद्धा आपापल्या विभागामार्फत या महसूल विभाग असेल, पंचायत समिती, जिल्हा परिषद विभाग असेल, MSCB असेल, इतर PWD विभाग असतील, या सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी सतर्क राहून या पावसाचं कृषी विभाग असेल पावसाचं जे माहिती घेऊन त्या ठिकाणी कुठं अडचण निर्माण लोकांना झाल्यात त्या अडचण लोकांना कसं बाहेर काढायचं यासाठी अधिकाऱ्यांनी सतर्क राहावं, लोकांना सहकार्य करावं आणि लोकांनी सुद्धा अत्यावश्यक असेल तर बाहेर पडावं, आणि बाहेर पडू नये। आपण सर्वांनीच आपापली काळजी घ्यावी अशी मी सर्व नागरिकांना विनंती करतो।